सुद्धा त्याचं मोठेपण हेच आहे की त्याला वाटलं की बाबासाहेब चरित्र लिहावं. एका म्युन्सिपाल्टीतल्या कारकुनाने लिहिलेलं ते चरित्र त्यावेळी ते कोण होते तर, आणि इंग्लिश भाषा कमावली. ती आर्ची टायपल आहे त्यावेळची भाषा, परंतु म्हणजे आर्किटेक्ट म्हणजे जुनी इंग्लिश आहे ती, परंतु त्यांनी पुस्तकातून कमावून ते लिहिलं तर ठीक आहे. आता ह्या सगळ्यांचा छडा घेणारा सत्यशोधक समूह तयार व्हायला पाहिजे बुद्धिवाद्यांचा. हे कुठल्या परिभाषेत लिहिले काय लिहिले हे सिद्ध काय करतात. हा नरके जर असे म्हणत असेल की जर हरी नसेल म्हणजे देव नसेल तर आमचे ओबीसी बसणार नाहीत, हा त्याचा मूर्खपणा आहे. आणि तो कुठली खुर्ची बळकावून बसलाय शरद पवारच्यामुळे, तर तो डॉक्टर आंबेडकर रायटिंग स्पीच असा तिथंच काय दिवस संपादक का म्हणे दलितांचीच काय बाजारपेठ आहे का, ते त्यांचा हे आहे का, अधिकार आहे का, आम्ही पण करू शकतो. अरे पण केलंच ते काय केलंस. त्या संपादक मंडळात बसून सुद्धा त्यांनी काय कारवाया केल्या. आता इथून पण जर तुम्हाला काय बोलला तर त्याच्या सर्व कारवाया माझ्याजवळ आहे, काही काळजी करू त्यावे आहेत त्याच्या माझ्याकडे. आणि सज्जनपणे जगणारे लोक निर्माण व्हावेत म्हणून ही ज्योतिबा फुलेंची एवढी मोठी चळवळ या देशामध्ये झाली. खऱ्या अर्थानं या चळवळीला जगाच्या इतिहासात तोड नाही असं मी म्हटलंय. या माणसाने स्वतःच्या पत्नीला इतकं उच्च करून ठेवलं शिक्षणामध्ये की शेवटच्या काळामध्ये ती बाई उत्तम इंग्लिश बोलत होती. जेव्हा पुण्यामध्ये दुष्काळ पडला तेव्हा ते कुठलं आता एक पुण्याकडे जाता, पुण्याच्या पुढे जाता आपल्याला पहिलंच ते लागतं शहर, त्याचा पुण्याचाच भाग आहे ते काय ते, अरे अलीकडचं डोंगर लागायचे अलीकडचं हडपसर नाही पिंपरी नाही. तर तिथे त्यांनी दुष्काळी लोकांना पीडित लोकांना अन्न पाणी वाटण्यासाठी हे काढलं. ऐकूय त्या बस झालं, त्याची काय गरज नाही, ते सत्यच मी सांगतोय. तर अशा तऱ्हेनं त्यावेळी प्लेगाच्या साथीमध्ये सावित्रीबाई ज्या अधिकाऱ्यांना भेटल्या त्यांच्याशी उत्तम इंग्लिशमध्ये त्या बोलत होता असा रिपोर्ट आहे गव्हर्नमेंट. एका बाईला इतकं चांगलं, ज्योतिबा तर लिहितच होतं इंग्लिश, परंतु या बाईला इतक्या तऱ्हेत उत्कृष्ट इंग्लिश येतं आणि ती मुस्तकी आहे, लोकांशी बोलू शकते इंग्रजी ऑफिसरशी, अशा तऱ्हेची विद्वत्ता तिच्याकडे होती. आता हे जे मिरॅकल हे काय जादूने झालेलं नाही, देवाच्या कृपेने झालेलं नाही, तर ज्योतिबांच्या कृपेने हे झालंय, ज्योतिबाच्या बुद्धिवाद्यामुळे झालंय. की ठीक आहे लोकांनी आम्हाला रस्त्याने जाताना दगडं मारली ना, परंतु माझी एक पत्नी ही सगळे आलो मुलींना शाळेत घेऊन जाईल आणि शिकवून टाकेल त्यांना. आज त्यामुळेच इंदिरा गांधी झाल्या आणि काय काय झालं, जे काय झालं आता क्रांती स्त्रियांच्यामध्ये, त्या क्रांतीच्या मध्ये आता एक इथे बिबा आहे, तो म्हणजे जुन्या मानसिकतेत बसमध्ये चालत्या बसमध्ये बलात्कार करणारी माणसं ही माणसाची अवलाद आहे की जनावरांची अवलाद आहे. बसमध्ये अन्याय होतो. आणि आमच्या पुराणात तर काय आहे, कुणीतरी उठतो लुगडी फेडत बसतो, तो देव असतो. माझ्या एका मित्राने म्हटलं अरे त्यावेळी याची मिल बंद पडली होती की काय, बायकाला हे पाठवायची लुगडी करून पाठवायची, एका कवीने म्हटलं. तर अशा तऱ्हेनं त्याच्यामध्ये इतका व्यभिचार आहे पुराणामध्ये की त्या पुराणाच्या सगळ्या ज्या काय प्रती आहेत त्या गव्हर्नमेंटनं असले म्हणून जप्त करायला पाहिजे, धर्मग्रंथ नव्हे ते, याच्यामध्ये सर्व कुकर्म लिहिलेले आहेत. अशा तऱ्हेची ही जी मांडणी आहे ही आता बंद झाली पाहिजे शिक्षण क्रमातून. या तऱ्हेचं धार्मिक आंधळ शिक्षण हे बंद केलं पाहिजे, बंद पाडलं पाहिजे असं माझं मत आहे. ज्याला तर्काचा आधार नाही असं काहीही लिहिलं जातं उपयोगाचं नाही. मांडीतून कधी माणूस जन्माला येतो काय, वाचलंय का तुम्ही? उरुभंगम, उरु म्हणजे मांडी, भंग म्हणजे बंद, तर ते याच्यामध्ये कुठेतरी लपला होता मांडीमध्ये असं ते लिहिलं गेलंय. आता मला सांगा की जी इंद्रिय ज्या कामाची आहेत ती न वापरणं करता दुसऱ्याच कामाला वापरत, असं हे शास्त्र आहे, असं हे ब्राह्मणी शास्त्र आहे. माफ करा, ज्या स्त्रिया आहेत ब्राह्मणी विशेष स्त्रिया मी ज्या काय अनुभवलं त्यांच्या सहवासात आलो त्या चांगल्या आहेत, त्यांच्यामध्ये हा काळेपणा जास्त नाही. परंतु जो ब्राह्मण पुरुष आहे त्याला प्रत्येकाला त्या एक्सरे त्याचा केलाच पाहिजे, या दृष्टीने त्याचे विचार तपासले पाहिजेत. कारण हे येतात कुठून, सर्व पुरोगामी संस्थांमध्ये
सर्व राजकीय संस्थांमध्ये, अधिकारामध्ये, राजकारणामध्ये प्रत्येक महत्वाच्या पदावर तेच बसलेले. तुमची जी कहाणी तुम्ही सांगितली तिचा हाच मतितार्थ आहे की हेच लोक छुपेपणा दुसऱ्या लोकांना, अडाणी लोकांना खिजवतात आणि तुमची प्रगती बंद पाडतात. आणि म्हणून हा संबंध वर्ग बाबासाहेबांनी 1938 साली भाषण केले कामगारासमोर. त्याच्यात 75 फेब्रुवारी महिन्यात आलेली आहे मनमाडला केलेलं भाषण. ते म्हणतात समाजामधलं क्रांतीचा चक्र अर्धच फिरलेला आहे, ते पूर्ण फिरायचं असेल आणि खालचा वर्ग वर आणि वरचा वर्ग खाली करायचा असेल तर तुम्हाला ही सगळी शक्ती वापरली पाहिजे वगैरे वगैरे जे काय बोलले ते. तर हे क्रांतिकारक आहे की खालचा वर्ग वर आणि वरचा वर्ग खाली, हे शतकानुशतक एकाच जागी ठेवलेले वर्ग यांच्यात आतला पालट झाला, काया पालट झाला पाहिजे. शिक्षणाची ही जी काय मोठी प्रवाही पण डोळस पण आहे हे परदेशी लोकांच्यामुळे आमच्याकडे आले. आमच्या विद्यापीठामध्ये जे आम्ही शिकलो मुंबईच्या विद्यापीठामध्ये, आता तिथं आर्किओलॉजी नावाचा विषय आला आणि काहीही शिकवलं जातं इतिहास म्हणून. त्यांची इतिहास परिषद पुन्हा 2006 साली मी घेतली होती. सगळे त्यांनी मला सहकार्य सब चांगलं केलं त्या उच्च विद्याविभूषित अशा लोकांनी. परंतु त्यांना निश्चित मी म्हटलं की महाराष्ट्राचा इतिहास हा दंतूर काय आहे, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या शतकात दरम्यान यात राजे कोण होते, काय समाज परिस्थिती, का लिहिलं जात नाही. माफ करा प्रवीण गायकवाडजी, तेव्हा महाराष्ट्रावर महाराजांचं राज्य होतं सांगतो आणि पुरावे आहेत त्याला. म्हणजे अशी काय सांगोवांगीची गोष्ट नाही. तुम्ही म्हणाल की मराठ्यांचं असेल तेव्हा, तसं नाही आहे ते, आहे असं. तर हे वास्तव जे आहे ना, आणि त्याला ज्ञानकोशकार केतकरांनी त्याला हे दिलेले, या म्हणण्याला होकार दिलेला. तेव्हा आम्ही सगळे वर होतो हे सांगणारा अयोध्येदास अलीकडच्या काळामधला मद्रासमधला डॉक्टर एक आणि हे सांगणारे पुराण सांगणारे लोक यांच्या दृष्टिकोनामध्ये खूप मोठी तफावत आहे. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही. ही वस्तुस्थिती काय होती याचा शोध घेतला पाहिजे, त्याला सायंटिफिक उत्तरं दिली पाहिजे, लिहिलं पाहिजे, वाद रंगवले पाहिजे. आजचा जो काय वाद रंगला, इतकी मोठा अभ्यासशाळा झाली नाही आज, सर्व लोक उत्तम बोललेत. मला उत्तम बोलायची काहीच गरज नाही. त्यामुळे आपण तुम्हाला कंटाळा आहे मला माहित आहे, अजून पुढच्या वेळ आहे. परंतु या देशामध्ये परिवर्तनाची लढाई होऊ दिली जात नाही, कुठल्या ना कुठल्या कारणाने थांबवली जात आहे. मी माझ्या सगळ्या भगिनींना आणि आपल्या सर्वांना, वरच्या आणि खालच्या सर्वांना विनंती करीन की तुमच्या हातात शिक्षण हे शस्त्र आहे, विचार हे शस्त्र आहे, हे वापरायचं तुम्ही प्रत्येक वेळी. आणि म्हणून मगच तुम्हाला कारण परंपरा मिळेल. गौतम बुद्ध हा जगाला कारण परंपरा सांगणारा पहिला माणूस आहे. हे कशामुळे काय आणि हे का नाही, तत्वज्ञान याच्यातून जन्माला आली जगातली. पण आपण आहे तिथं राहिलो कारण हाच माणूस या व्यवस्थेला नको होता. कुणीतरी अलीकडे याच्यावर चंद्रावर पहिला जो माणूस गेला नील आर्मस्ट्रॉंग, त्याला एका सामान्य माणसाची उडी ही गगनाला गवस घालणारी प्रचंड अशी झेप झाली असं म्हटलंय. एका वर्तमानपत्रात त्या इंग्लिश वाक्याचं भाषांतर काय केले, हनुमान उडी झाली. अरे हनुमान कुठे स्वर्गात गेला होता, चंद्रावर गेला होता. बघा कशी मेंटॅलिटी आहे. पत्रकार बंधूंनी हे लक्षात घ्यावं. तुम्ही नाहीतर सांगत जाल संपादकाला याचं काय छापू नका, हा असं बोलतो, खरं ते बोलतोय. तेव्हा एकाने केलं की तर ती जी काय जायंट लीप या शब्दाचा जो काय अर्थ केलाय, अरे या देशामध्ये 19व्या शतकामध्ये धर्माच्या विरुद्ध माजलेलं धर्माचा अनाचार उचलून लावण्यासाठी ज्योतिबानी जी उडी घेतली धम्माकडे, बाबासाहेबांनी जी धम्माकडे उडी घेतली, इतके प्रचंड आहे की संबंध मानव जातीला नव्या युगाकडे नेणारे येते, जिथं धर्म संपतो आणि धम्म सुरू होतो. अशा तरी हिचं काय वर्णन करा. कुणी काय चाललंय पेपरवाले विचारतात, काय आहे ह्याच्यातून काय साधं, तिथं काय अरे केल्याशिवाय साध्य होणार. आणि ही माणसं तेव्हा कळतील जेव्हा आपण त्यांना डोक्यावरून घेऊन त्यांचे विचार सांगू, घरोघरी जाऊन सांगू, प्रत्येक वादवादामध्ये आपण ती लावू, कसाच लावू आणि लोकांना पटवून देऊ की हे खरं आहे ते नाही. आज इथं भानुदास माळी, भानुदास बरोबर आहे आपण, हरिश्चंद्र माळी, ते जे काय बोलले मुद्देसूद इतकं बोलले, जी वाक्य काय बोलले ना
इतकी महत्वाची होती की बस इतिहासावर कोरून ठेवली पाहिजे. अशा तऱ्हेची माणसं पुण्यामध्ये असा माणूस भेटते हे मला नवलाचं वाटलं. मला कौतुक वाटतं तुमचं. या वयात तुम्ही ही जी काय बुद्धी, साठेरी बुद्धिनाट्य होऊ दिलेली नाही. मी पण साठीच्या वार्ताच आहे, परंतु तुमच्याजवळ जी काय कुवत आहे समजून घेण्याची ज्योतिबाला, अशी माणसं निर्माण करा ना. इथे समतेची लढाई सुरू झाली आणि इथे मेली नाही पाहिजे, ती जगभर गेली पाहिजे. हे आदर्श केवळ महाराष्ट्राचे नाहीत, केवळ भारताचे नाहीत, हे आदर्श संबंध जगाने घेण्याच्या लायकीचे आणि अत्यंत चारित्र्यवान माणसाची यांनी केलेली लढाई व्यर्थ जाता उपयोगाचं नाही असं माझं मत आहे. आणि उपरे काकांनी हा जो काय मांडलेला नवीन म्हणजे ह्याचा काय सोपान म्हणूया वाटल्यास वर चढण्याचा, तर हा कायम वरच्या क्रमाने चढत राहो. आज जे आपण शेवटी तुम्ही भरूनच टाकलं ते मला वाटतं होतं की अर्ध राहतंय की काय, तर तुम्ही पण चांगले लोक आहात. जेवण नाही काय नाही तर स्वतः तुम्ही इथं बसून राहिला ना ऐकताय. तर अशा तऱ्हेची प्रत्येक वेळी तुम्ही ही बाजू जर उचलून धरली तर मला वाटतं खालचा वर्ग वर आणि वरचा वर्ग खाली जायला काय नाही. माझे इथे जे बसलेले मित्र आहेत, उदाहरणार्थ राहुल वानखेडे साहेब इंजिनियर आहेत, ते अत्यंत मदत करतात साहेबांना. आणि मी मुंबईत जेव्हा तेव्हा ते येतील तेव्हा त्यांच्या सर्व कार्यासाठी मी माझं ऑफिस दिलेलं आहे. केव्हाही आणि इथं केव्हाही राहतील, काय अडचण नाही. तर हे मी का केलं, कारण माणूस अत्यंत प्रामाणिक आहे. प्रामाणिक माणूस विकत मिळत नाही. माफ करा, कुणालाही तो विकला जाणार नाही. त्यांनी काँग्रेसची हजेरी घेतली आणि प्रत्येक राजकीय पक्षाची हजेरी घेतली, त्यांचे ढोंग बाहेर पाडलेले. मी सुद्धा सामाजिकच कार्यकर्ता आहे आणि मला सुद्धा हे करणं महत्त्वाचं वाटतंय की चारित्र्यवान माणसाशिवाय समाज पुढे जाणार नाही. लुटारू लोकांच्यामुळे समाज पुढे जात नाही. चारित्र्य वान माणसं घडवावी लागतात, त्यांना शिकवावं लागतं घरातून समाजातून. अशी आपण माणसं घडवूया आणि बुवाबाजीला आपण कायमची खीळ घालूया. जे बुवा काय काय आता किती अधिराज्य आहे आपल्या देशावर बुवा लोकांचं. टी व्हीवर आहे, कुठूनही दिसतो बुवा दिसतो. एका माणसाला तर स्वतः डोळा सुधारता येत नाही, नीट बघता येत नाही. हा जगाला काय दृष्टी येणार हो, असं माझ्या एका मित्राने विचारलं मला. अरे याला हा रामदेव बाबा तर हा याला दृष्टी स्वतःची सुधारता येत, हा जगाला काय सुधारणार. तेव्हा असे लोक इथं आलेले आहेत. त्याचबरोबर RSSची सगळी जी काही यंत्रणा आहे ती सर्व क्षेत्रामध्ये कार्यप्रवण आहे. त्यांचं काम बंद पाडणं म्हणजेच आपला नवीन दृष्टिकोन उदयाला येणं असं आहे. आपण सगळ्यांनी मिळून काम करूया, निस्वार्थपणे करूया. पैसा नसला तर चालेल, अक्कल तर आहे ना, स्वातंत्र्य ते आहे. आपली बुद्धी स्वतंत्र ठेवा, गुलाम करू देऊ नका. हेच तर आपल्या या सगळ्या धम्माच्या दिशेनं जायच्या अभियानाचं प्रमुख लक्षण आहे. आपण सगळ्यांनी इतक्या सुंदररित्या ही जी साथ दिली, याचा धसका आता उद्या पुढे झोपेतून उठेल आणि वर्तमानपत्र लोकांना ढोकेल, तेव्हा त्यांच्या कळेल का एवढं मोठं भानगड झालेलं. ही मोठी भानगड आहे आणि ही चांगल्या मार्गाने केलेली आहे. काय आमच्यातले उदारचंद लोक आहेत, मार्क्सने असं केले, मार्कने तसं केले. अरे भौतिक सुखाच्या मागे जाऊन जनावर बनाल तुम्हाला. नैतिकता कुठे आहे? मार्क्स तरी कुठे आहे? मार्क्सला सुद्धा कायद्याशिवाय झालेली मुलं होती, कायदा पाहिजे. हे तुम्हाला माहित नाही, कम्युनिस्ट काही सांगणार नाही. पण तुम्हाला जर असा पुढे भेटणारा असेल ना तर त्याला सांगा की ज्योतिबा 1000 पटीने त्यापेक्षा मोठा आहे, की ज्याला मूल नाही झालं म्हणून तो असं नाही त्याने केलं, मुलगा नाही म्हणून मोलकरीने ठेवली नाही त्याने. त्याला एक नैतिक चारित्र्याची बायको होती. कुठे मार्क्स आणि कुठे हे लोक, पण असे लोक आहेत या पुण्यामध्ये आमच्यामध्ये. त्यांच्याही नादीला गुण का तुम्ही. नैतिकता हीच उज्ज्वल झाली पाहिजे, त्यातूनच चांगली माणसं घडतील. आणि चांगल्या माणसापासून कुणालाही धोका नाही, वाईट माणसापासून सगळ्यांना धोका आहे. तेव्हा ती माणसं कशी कमी होतील याचा प्रयत्न आपण करूया. ही चळवळ अशीच, हे अभियान असंच चांगल्या वाटेने कायम रुजू हो आणि आमचाही त्याला हातभार लागो अशी माझी सबळ इच्छा आहे. पार्टी महत्त्वाची नाही, विचार महत्त्वाचा आहे. कोण कोणत्या पार्टीत काम करतो ह्यालाही आम्ही महत्त्व देणार नाही. पार्टीशिवाय येणारे लोक, आता मगाशी त्या माणसाने सांगितलं की मी शिवसेनेत होतो, मी आमच्या ह्याच्यात होतो, तुमच्या ह्याच्यात,
तर त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या दृष्टीने हे होपरे साहेबांनी टाकलेलं जे पाऊल आहे हे चंद्राच्या वर पडलेल्या पाऊलापेक्षाही महत्त्वाचं पाऊल मी मानतो. आणि या अर्थाने त्यांचं नावही हनुमंत आहे. मी ते बोलणार नाही तसं. तर त्यांनी घेतलेली झेप ही एका मानवजातीच्या उद्धाराकरता आहे असं मी समजतो. त्यांची कळकळ पाहिल्यानंतर मला असं वाटलं की अरे किती यातनातून हे गेलेले. आणि अशीच माणसं समाजाच्या बुद्धीमध्ये नैतिकतेमध्ये वाढ करतात, धैर्यामध्ये वाढ करतात. लढ्याशिवाय तुम्हाला काही या देशामध्ये मिळणार नाही. तेव्हा लढाई ही अंतिम लढाई करण्यासाठी तुम्ही मानसिक, शारीरिक आणि आर्थिक सगळीच बळं वाढवली पाहिजे. हा आजच्या सभेचा संदेश घेऊन आपण सगळे संपर्कात राहिले एकमेकाच्या. आणि याचा एक मोठा समुद्र बनेल, जनसमुद्र, ज्याच्यामुळे सरकारला जाग येईल, भीती वाटेल. आणि कुठलाही पक्ष मग सत्तेवर असो तो तुमच्याशी प्रतारणा करणार. एवढं मी बोलून इथं थांबतो. माझं भाषण आपण ऐकलं. या भाषणामुळे मीच दंग झालो असल्यामुळे मला काय जास्त आज काय बोलता येणार नाही, बोलायची गरजही नाही. कारण सर्व काही तुम्हाला मिळालेलं आहे, वर्षभराचं राशन असं मला वाटतं. तेव्हा सर्वांना प्रेमाचा जय भीम पुन्हा ऐकत आणि मी माझं भाषण थांबवतो. सर्व बंधूमधून अशी विनंती आहे की एक महत्त्वाचा ठराव इथे घ्यायचा आहे. फक्त 2 मिनिटासाठी सर्व थांबावं. आयुष्यमान राजाभाऊ ढाले यांना विनंती आहे की त्यांनी तो ठराव वाचून दाखवा. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव आपण इथे त्याला पाठिंबा देणार आहोत. तरी 2 मिनिटं थांबा. थांबा. हे बघा, धम्म म्हणजे त्या धर्माच्या पातळीवर नेऊन ठेवू नका. प्रत्येक वेळी ही गाथा म्हणा ती गाथा म्हणा आहे काय ग्रंथपठाने. नैतिकता महत्वाची आहे. तेव्हा हे बघा, आता इथे ठराव आलेला आहे. तो ठराव असा आहे की भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, स्त्री क्रांतिकारक म्हणून शिक्षिका नुसतं शब्द घातला आहे, तर भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि क्रांतिकारक महिला सावित्रीबाई फुले, आमच्या सर्वांची आई, की ज्यांना आम्ही सावित्रीच्या कन्या म्हणतो आणि ज्योतिबांची मुलं म्हणतो, असे आमचे माय आणि बाप, यांच्यापैकी सावित्रीबाईच्या नावाचा उच्चार वारंवार झाला पाहिजे. स्त्रियांच्या समोर तो आदर्श उभा राहिला पाहिजे. अशी प्रतिमा निर्माण होण्यासाठी या जुनेरी पुण्यात किंवा पुणेरी जुन्यात हे नवीन नाव आलं पाहिजे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाला नाव मिळालं पाहिजे. अशी ही सभा एकमताने ठराव मंजूर करते आणि आपण त्यासाठी एकमताने पाठिंबा देत आहे असं मी गृहीत धरतो. आपल्या सर्वांच्या उपस्थित हा ठराव एक मोठाने पास झालेला आहे. यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयुष्यमान सतीश धिवर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करतो आणि उर्वरित संगीता आठवले यांनी आभाराचा कार्यक्रम करा. या कार्यक्रमास ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर या अभियानात पुणे शहरात आयोजित या अभियानामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या इतर पक्षाचे, संघटनेचे, जातीचे, बौद्ध विहाराचे प्रतिनिधी